प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो, की देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ तुमच्यासाठी आज पुन्हा एकदा उपलब्ध केलेली आहे. तुमच्याकडे येण्याचा समय माझा संध्याकाळचा आहे, परंतु आज आमचं संध्याकाळी चर्च असल्यामुळं मग दिवसाच्या पिरियडमध्ये देव बाप्पाने दाखवलं की तू आज लवकर जाऊन या ठिकाणी शॉर्ट अँड स्ट्रीट प्रेयर घेऊन ये. प्रियांनो, कोणतंही काम देवाच्या सांगण्याशिवाय होत नाही. देवाची त्या कामामध्ये मान्यता असली तर ते काम, ती सेवा पूर्ण होईल. देवाची जर कोणत्या सेवेमध्ये, कामामध्ये मान्यता नसली ना, तुम्ही किती प्रयत्न करा, किती जीवाचा आटापिटा करा, पण ते काम होणार नाही. कारण वरून जर त्या कामाची मान्यता नाही ना, खाली ते काम कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ शकणार नाही. आणि मला आज वाटत नव्हतं की देवबाप मला अशा प्रकारे दाखवेल. मला आठवत नाही की मी कोणत्या रविवारी अशा वेळेला आलो. हा शनिवारचा येऊन गेलेलो हे आठवतंय मला 1-2 वेळेस, पण रविवारच्या दिवशी मी अशा प्रकारे आपल्यापर्यंत आलोय आणि देवाची सेवा केली, हे मला आज पहिल्यांदा अनुभवात येत आहे. प्रियांनो, यातून आम्ही काय बोध आणि इशारा घेणं गरजेचं आहे की देवबाप आपल्या प्रियजनांवर किती प्रेम करतो, किती त्याची प्रीती आपल्या प्रियजनांवर आहे, हे यातून देवबाप आम्हाला शिकवतो. प्रियांनो, वचनातच सांगितलेलं आहे आणि देवबाप्पाचं जे पण वचन आहे ना, ते वचन सत्य वचन आहे. तिथं असं लिहिलंय, काढूया आपण शब्द, यशायाचं पुस्तक. तोंडी बोलण्यापेक्षा आपण त्यातूनच ते वचन बघू, मग आपण प्रार्थनेत जाऊ. सध्या आपण विचार बघत आहोत. 49वा अध्याय काढायचा आहे. यशाया 49, 16 वचन वाचायचं. मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा. कोणतं काढतो? यशाया 49, 16. पहा, मी तुला आपल्या तळ हातांवर करून ठेविले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. बघितलं, देव बाप्पाने आम्हाला कुठं ठेवलंय? तळ हातावर ठेवलंय. त्याच्या तळ हातावर. आणि तळ हातावर तुम्ही किंवा मी आहे असं नाही. अखिल जगातले जेवढे विश्वासणारे आहेत, दास असो, विश्वासणारा असो, ते प्रत्येक जण प्रभूच्या तळ हातावर आहे. आता बघा, देवबाप्पाचा तळ हात कसा असेल. आमचा तळ हात बघा कसा आहे. राहील का कोणी उभं? तळ हातावर येईल का आम्हाला कोरून ठेवता कोणाला? पण परमेश्वराचा तळ हातावर अख्ख्या जगातले विश्वासणारे, अख्ख्या जगातले सेवक त्याच्या तळ हातावर आहे. वचन वाचणे, वचन समजणे 2 गोष्टी आहे. देवबाप जर बोलतो, पहा मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेविले आहे, म्हणजे आमचं नक्षा किंवा आमचं चित्र किंवा आमचं शरीर प्रभूच्या तळ हातावर स्थिर आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा जेव्हा बोलायला लागतो तेव्हा तो आपल्या पद्धतीने आपल्या शब्दाला आपल्या विश्वासणाऱ्यांना कळवतो. म्हणून देवबाप्पाचा संदेश येणे अगोदर आपण प्रार्थनेत जाऊ. प्रार्थनेच्या माध्यमातून देवबाप्पाला आपण आमंत्रित करूया. तो आमंत्रित झालेलाच आहे, पण आपल्या मुखातून त्याला आमंत्रित होण्याची अपेक्षा आहे. म्हणून आपण प्रार्थनेत जाऊ आणि समीक्षा सुरुवातीची प्रार्थना करल. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराजा, आतापर्यंत सांभाळच म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते ईश्वराजा.
हो ईश्वराजी, जशी तू आमच्या जीवनाला जोडलीस म्हणून मी तुझे कोटी कोटी आभार मानते ईश्वराजा. हो ईश्वराच्या पाकसाहेबचा संदेश सांग बाप्पा, ते तू आशीर्वादित करतो समजलं, बुद्धीच्या तुला आम्हाला प्रत्येकाला दे बाप्पा. पाकसाहेबांचं यांनी आशीर्वादित केलं, धन्यवाद बाप्पा. या दुपारच्या समयात सर्वांना तो आशीर्वादित कर बाप्पा. पाकसाहेब कधी दुपारचे येत नाहीत, आज आलेत बाप्पा. ही वेळ खूप आमच्यासाठी छान आहे बाप्पा. ही छोटीशी प्रार्थना ताना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात केली म्हणून तो एक आमेन. आमेन. त्याच विषयाला देवबाप कंटिन्यू ठेवत आहे. देव बाप्पाचा तळ हात इतका विशाल आहे, तो आकाश आणि पृथ्वी याला व्यापून धरणारा असा तळ हात आहे प्रभूचा. म्हणून त्याला सार्वभौम हे नाव आहे. त्याची उपस्थिती सर्व ठिकाणी आहे. तो सर्व ठिकाणी त्याचं नाव घेताच हजर होतो, परंतु त्याचा हजर होणं आत्म्याने आहे. 3 समयामध्ये त्याने काम करण्याची जी इच्छा प्रगट केली, 2 इच्छा त्याच्या पूर्ण झाल्यात. सध्या 3ऱ्या इच्छेमध्ये देवबाप सध्या चाललेला आहे. आणि या 3ऱ्या इच्छेमध्ये जेव्हा देवबाप चाललाय, याच्यामध्ये जगाचा शेवट देवबाप करणार आहे. यापूर्वीच्या 2 इच्छा कशा देवबापाने पूर्ण केल्या? प्रथम इच्छा त्याने पित्याच्या माध्यमातून पूर्ण केली. त्या पित्याच्या माध्यमातून इच्छेला पूर्ण करण्यासाठी त्याने अब्राहमाचा उपयोग केला, जे 17वा अध्याय उत्पत्तीचा त्याच्या 4थ्या वचनात अब्राहमाविषयीचा पुरावा वचनात देवबाप्पाने ठेवलेला आहे. दुसरी इच्छा देवबाप्पाने पुत्राच्या माध्यमातून प्रगट केली. आणि मला माहिती आहे की आमच्यासाठी पुत्र म्हणून या जगामध्ये कोण आला आहे, आणि त्या पुत्राचं नाव प्रभू येशू ख्रिस्त हे आम्हाला चांगल्या रीतीने माहीत आहे. आता 3री जी इच्छा देवबाप्पाची पूर्ण होत आहे, ती 3री इच्छा पवित्र आत्म्यातून पूर्ण होत आहे. आणि ही 3री पवित्र ही जी 3री इच्छा देवबाप्पाची पवित्र आत्म्यातून पूर्ण होत आहे, याचा पुरावा कोणत्या ठिकाणातून देवबाप्पांनी सुरू केलाय? त्याचं पुराव्याचं वचनही देवबाप्पांनी ठेवलंय. काढूया आपण ते वचन. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 16वं वचन. हो. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. सत्याचा आत्मा, दुसरा कैवारी. या दुसऱ्या कैवारी नंतरच पेंटिकॉस्टच्या दिवस हा उदयास आला, असं आम्हाला वचन शिकवतो. येशू ख्रिस्ताने ही मोठी पवित्र आत्म्याच्या कार्याची बाब शिष्यांना सांगितल्यानंतर तो स्वर्गरोहणामध्ये गेला आणि 12ही शिष्यांनी येशू ख्रिस्त स्वर्गात जात असताना पाहिलेला आहे. आणि जेव्हा तो जात होता तेव्हा प्रभू त्यांना म्हणाला, 12 शिष्यांना, जसे तुम्ही मला स्वर्गात जाताना पाहत आहात, तसाच मी एक दिवशी आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे, आणि त्या येण्याची आपण आज वाट पाहत आहोत. आमचा प्रभू जो म्हणला ना, मी दुसऱ्यांदा येणार आहे, आता आमचा प्रभू आम्हाला घेऊन जाण्याच्या लगबगीमध्ये, तयारीमध्ये तो आहे. तो केव्हा येईल हे कोणी सांगू शकत नाही, पण आज निरनिराळ्या माध्यमातून येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी पण सांगितलं जातंय.
प्रियांनो, तर्क वितर्क लावण्याला काही अर्थ नाही. पवित्र आत्म्याने जो फायनल निर्णय घेतलाय ना, तोच महत्वाचा आहे. आम्ही वचनाला धरून कोणताही तर्क वितर्क काढून मंडळीला किंवा चर्चमध्ये सांगणं हे कितपत खरं होईल हे सांगता येणार नाही. प्रभूने जर आपल्या येण्याविषयीचा शब्द दिलाय ना, चोरासारखा येणार तो, तर मग त्याने ठरवलेलं वर्ष नाही बरं का, की याच वर्षी तो चोरासारखा येणार आहे. बाकी वर्षी काही बंदी का त्याला? बाकी वर्षी यायला त्याला मज्जा होय का, की या वेळेस तुला येता येणार नाही, तुझी किती इच्छा असली तरी तुझं येणं या समयामध्ये होणार नाही, असं आहे का दडपण येशू ख्रिस्ताला? प्रियांनो, येशू ख्रिस्त आपल्या समयात आल्याशिवाय राहणार नाही. पण येशू ख्रिस्ताचा आपला समय कोणता हे कोणाला माहित नाही. आणि तो येशूचा आपला समय विश्वासणाऱ्यांना कळावं म्हणून तर्क वितर्कामध्ये सांगितलं जातंय, येशू ख्रिस्ताचं या वर्षी आगमन होणार, त्या वर्षी आगमन होणार. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयीचं सांगितलं, एकाचाही संदेश देव बाप्पाने आजच्या घटकेपर्यंत पूर्ण केलेला नाही. 2000 सालापासून येशू ख्रिस्ताच्या येण्याचा तर्क लावला जात आहे, पण येशू ख्रिस्त 2000 साली आला नाही, येशू ख्रिस्त 2010 साली आला नाही, येशू ख्रिस्त 2020 साली आला नाही. आता जास्तीत जास्त येशू ख्रिस्ताचा काही जणांचे संदेशातून मी ऐकलंय की 2030 साली प्रभू येणार आहे. मी बहुसंख्य जणांच्या तोंडून ऐकले. त्याच्यापेक्षा अलीकडच्या काळामध्ये आता काही जण म्हणतात प्रभू येशू ख्रिस्त 2027ला पक्का येणार आहे. 27ला काय येणार रे? कारण 7 हा आकडा पूर्णतेचं दर्शक आहे. येशू ख्रिस्ताने प्रभू परमेश्वराने 6 दिवस काम केलं, 7व्या दिवशी 20वा घेतला, म्हणजे 7 हा आकडा परिपूर्णतेचं माध्यम दर्शक आहे. म्हणून 2027 येशू ख्रिस्ताचं येण्याचं वर्ष आहे किंवा होईल, अशा तऱ्हेचे काही संदेश मी ऐकले. येशू ख्रिस्त 2025ला यायला बंदी का येशूला? नाही. लिहिलंय का असं? 2025ला 2026ला येशू ख्रिस्ताचं येणं वर्ज्य झालं आहे किंवा येशू ख्रिस्ताला या वर्षी येता येणार नाही, येशू ख्रिस्ताला या वर्षामध्ये येण्याची परवानगी नाही. दिलंय का वचनात असं? वचनात काय दिलं जरा बघू आपण. जर हा विषय चालला तर या विषयाला जरा वचनातूनही तपासू. प्रगटीकरण 16वा अध्याय 15वं वचन बघा बरं. पहा, मी चोरासारखा येतो. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून तो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखितो, तो धन्य. मी चोरासारखा येणार आहे. का बरं येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःला चोरासारखी उपमा दिली? चोराचा शब्द वापरणं येशू ख्रिस्ताला का आवडलं? आज आम्हाला जर चोर म्हटलं तर आमच्या मनात चांगला विचार येतो का चोरासाठी? आमचं मन म्हणतं का चोरा ये माझ्या घरी, मी बँड बाजा लावतो तुझ्यासाठी, तुला मोकळ्यापणाने माझ्या घरातलं काय घेऊन जायचं घेऊन जा, मी बँड वाजवतो त्याच्यासाठी. करतो का आपण असं? मग जर आपण जगिक चोरासाठी अशा प्रकारची आमच्या मनामध्ये इच्छा येत नाही, मग येशू ख्रिस्ताने स्वतःच्या येण्याविषयी चोराचा शब्द वापरण्याचं येशू ख्रिस्ताला का आवश्यक पडलं? काय कारण आहे येशू ख्रिस्ताने चोराचा शब्द घेणं योग्य समजलं?
किंवा पवित्र आत्मेला चोराचा शब्द वापरणं मान्य झालं. एकच कारण आहे प्रियांनो या शब्दाला वापरण्यामागं. कारण विश्वासी आणि सेवक किती जागृत राहतात, किती तयारीत राहतात, किती देवाच्या इच्छा पूर्ण करण्याकडे ते लक्ष देतात, या गोष्टी त्यांच्या हातून योग्य त्या रीतीने व्हावं म्हणून प्रभूने चोराप्रमाणे येण्याचा शब्द त्या ठिकाणी ठेवलाय. याचा अर्थ असा नाही की आमचा प्रभू चोर आहे म्हणून तो चोरासारखा येणार आहे. आम्ही किती सावधानतेने प्रभूमध्ये चालत आहोत, वाढत आहोत, प्रभूला आम्ही गौरवित आहोत, प्रभूच्या आज्ञेत आम्ही किती वागत आहोत, हे प्रभूला प्रत्येक क्षणाला दिसावं. आणि या क्षणाला दिसत असताना तो अचानकपणे आम्हाला आकाशामध्ये दूतासह दिसणार आहे. पण या दिसण्याच्या प्रक्रियेला त्याने चोराचा हा शब्द त्या ठिकाणी ठेवलाय. म्हणजे जसा चोर कोणाला सांगून येत नाही, तसाच आमचा प्रभू पण आमच्यासाठी येणार आहे हे आम्हाला कळावं म्हणून तिथं त्या वचनात तसं लिहिलंय की चोरासारखा तो येणार आहे किंवा चोरासारखा त्याचा दिवस आमच्यासाठी असणार आहे. प्रियांनो, आमचा प्रभू आमच्यावर फार प्रीती करणारा आहे. प्रभूच्या मनात, हृदयात, आत्मेत जो आमच्यासाठी कळवळा आहे ना, त्या कळवळ्यासारखा कळवळा दुसरा कोणाच्याही मनामध्ये नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रीती आहे, कळवळा आहे, दया आहे, परंतु ज्या गोष्टी येशू ख्रिस्ताजवळ आहेत, जशा निर्मळ पाण्याप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मनात या इच्छा आहेत, तशा इच्छा आमच्या मनामध्ये नाहीत. आमच्या मनामध्ये या इच्छा आहेत, पण आमच्या इच्छा तोंड पाहून काम करतात. जर कुणी आमचं चांगलं केलं तर त्याच्यासाठी आमच्या मनात फार चांगली भावना. जर एखाद्याने आमचं वाईटच केलं आणि वाईटच आम्ही पाहत राहिलो तर आमच्या मनात येतं का कळवळा, प्रीती, प्रेम? प्रियांनो, देव बाप्पाच्या मनामध्ये अशा प्रकारची शंकाच नाही. आम्ही किती प्रभूच्या विरोधात वागत गेलो, चालत गेलो, नानाविध प्रकारे प्रभूच्या इच्छेला आम्ही दुखवीत गेलो, तरी प्रभूच्या मनामध्ये आमच्यासाठी कळवळा, प्रेम, प्रीतीच आहे. असं मन आमचं नाहीये जगामध्ये वावरत असताना. आमचं मन पण जे आमच्याशी चांगले आहेत त्यांच्याशी आम्ही चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून प्रियांनो, एक वचन आपण बघूया, त्यासाठी काढूया स्तोत्रसंहिता 19वी स्तोत्रसंहिता काढा, त्याच्यातला एक शब्द आपण बघूया. कितवं वचन? बारावं वचन. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. आता नवीन भाषांतरामध्ये या शब्दाप्रमाणे लिहिलेलं आहे, परंतु याच्यापूर्वीचं जे भाषांतर आहे त्याच्यामध्ये असा शब्द आहे, स्वतःची पाठ कोणाला दिसते. अशा प्रकारचं वचन मी यापूर्वी बायबलमधून वाचलंय, पण आता सुधारित भाषांतरामध्ये वचनांना काढून त्याच अर्थाचे दुसरे शब्द त्या ठिकाणी ठेवण्यात आले. स्वतःची पाठ कोणाला दिसते हा शब्दाच्या ऐवजी या ठिकाणी असा शब्द आलाय, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, आणि खाली दिलंय, गुप्त दोषापासून मला मुक्त कर.
विश्वासणाऱ्यांना चांगल्या प्रतीने वचन समजावं, त्या वचनाचा सखोल अर्थ त्यांना समजावा म्हणून बायबलच्या भाषांतरामध्ये काही ठिकाणी बदल करण्यात आला आहे. काही ठिकाणी बायबलचे मूळ शब्द काढून त्याच्या जागी दुसरे शब्द त्याच अर्थाचे ठेवण्यात आलेले आहेत. याचं कारण एकच आहे की वाचकाला वचन चांगल्या प्रकारे कळावं, याच अनुषंगाने बायबलमध्ये काही शब्दांना काढून त्याच्या जागी दुसऱ्या शब्दांना ठेवण्यात आलंय. असो प्रियांनो, शब्द काही असो, परंतु पवित्र आत्मा कोणत्याही ठिकाणी अडखळत नाही. जगातल्या विश्वासणाऱ्यांनी बायबलच्या किती शब्दाला बदललं ना, पण पवित्र आत्म्याने त्याच्या समयात ज्या प्रकारे त्या वचनाला लिहिलंय, ज्या प्रकारे त्या वचनाचा अर्थ पवित्र आत्म्याने आपल्या मनात ठरवला आहे, तो अर्थ पवित्र आत्मा सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि पवित्र आत्म्याजवळ एका शब्दाला एकच अर्थ आहे असं नाही. पवित्र आत्मा आपल्या इच्छेने एका शब्दाच्या माध्यमातून अनेक प्रकारे आपल्या विश्वासणाऱ्यांना वचनातून सांगू शकतो. कारण पवित्र आत्म्याजवळ अमर्यादित असा बोलण्याचा खजिना आहे, जो आम्हाला समजू शकत नाही. या खजिन्याला जर आम्हाला जाणून घ्यायचा असेल तर संदेश हा मनुष्याच्या इच्छेने आला नाही पाहिजे, तरच आम्हाला त्या देव बाप्पाच्या खजिन्याचा पवित्र आत्मा थोडा बहुत अर्थ समजावून सांगेल. आणि तो पवित्र आत्मा अंतिम समयामध्ये या प्रक्रिया करतही आहे. प्रियांनो, जीवनामध्ये आम्ही चुका करणार आहोत, आमच्याकडून चुका होणार आहेत. कधी आम्ही जाणून बुजून करणार आहोत, कधी आमच्याकडून नकळत प्रभूच्या विरोधात चुका होणार आहेत. हे प्रभूला त्याच्या समयामध्ये हे वचन ज्या वेळेस पवित्र आत्मा आपल्या मनामध्ये वचनाची जडणघडण करत होता तेव्हाच दिसलं होतं. आणि एकाच प्रकारच्या विचाराने हे वचन पवित्र आत्म्यासमोर आलंही नव्हतं. अनेक विचारांनी या वचनाला पवित्र आत्म्यासमोर प्रगट झालं होतं. प्रियांनो, पवित्र आत्मा आपल्या समयामध्ये वेळेनुसार विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद मिळण्याच्या हेतूने एका शब्दातून, एका वचनातून अनेक प्रकारे बोलण्यास सक्षम असा आहे. तो एक वचन जर आम्ही घेतलं आणि संदेश दिला म्हणजे काही पालकांना, काही विश्वासणाऱ्यांना वाटतं, अरे या वचनातून देवाचे दास बोलले बरं का, आता यांना पुन्हा या वचनातून बोलता येणार नाही. पवित्र आत्मा लाखापेक्षा अधिक वेळेस एका वचनातून बोलू शकतो. या विषयाचे मागील संदेश माझे झालेत की 2.5 लाखापर्यंत देवबाप एका वचनातून बोलू शकतो. इतकी पवित्र आत्म्याजवळ बोलण्याची कुवत आहे. अशा अनुषंगाचा शब्द मागील संदेशामध्ये माझ्या मुखातून पवित्र आत्म्याने प्रगट केलेला आहे. पण आमची धारणा काय, हो एकदा बोललो आम्ही, आता आम्हाला नाही बोलता येणार. हे आमचे विचार झाले. पवित्र आत्म्याचे विचार असे नाहीत. पवित्र आत्मा त्याच्या इच्छेला येईल त्या प्रकारे तो बोलू शकतो. आणि कसं बोलू शकतो ते पण मागील वेळेला सांगितलं. निरनिराळ्या सेवकांच्या, सेविकांच्या, ब्रदरांच्या मुखातून जर एखादं वचन वारंवार प्रभू बोलत गेला, मग ती मोजमाप आम्ही करत नाही की इथं या सेवकाने, सेविकाने या वचनाला सांगितलं, पण देवबाप लिहून ठेवतो की पृथ्वीच्या पाठीवर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने कोणी कोणी एका वचनातून कसा कसा संदेश माझ्या आत्म्यातून दिलाय, याची माहिती फक्त पवित्र आत्म्याला आहे.
प्रियानो, पवित्र आत्म्याला ना सगळ्या गोष्टीची माहिती आहे. सगळ्या गोष्टीवर पवित्र आत्म्याचं आजही नियंत्रण आहे. म्हणून या झाडाच्या पत्त्याला देखील देव बाप्पाने आज्ञा दिलेली, मी सांगितल्याशिवाय हालायचं नाही. मी जर म्हटलं नाही हालायचं तर हालायचंच नाही अजिबात. बघा, एक एक दिवशी उन्हाळ्यामध्ये आम्हाला अनुभव येतो. आम्ही कधीतरी म्हणतो, आज झाडाचा ना एक पत्ता हाला ना बाबा, म्हणतो का नाही आपण कधी कधी? प्रियांनो, त्यावेळेस का तशी प्रक्रिया होती? कारण देव बाप्पाने सांगितलं ना हालू नको, तर झाड देखील हालत नाही, पत्ता हालत नाही. पण आम्हाला वारा मात्र लागतो. वारेची आम्हाला कमतरता पडत नाही. जो ऑक्सिजन आम्हाला मिळायला पाहिजे तो ऑक्सिजन देवबाप थांबवित नाही. झाडाचा पत्ता जरी थांबला ना तरी देवाचा ऑक्सिजन पाठवण्याचा पुरवठा थांबत नाही. बघा, देवबाप्पाजवळ कशा प्रकारचं सामर्थ्य आहे, कशा प्रकारचा देवबाप कार्य करू शकतो, हे यातून देवबाप्पाला आपल्याला सांगायचं आहे. आणि तो देवबाप म्हणतो की तुम्ही जर चुका केल्या ना, ते त्या चुका मलाच माहिती तुमच्या, पण त्या चुकांवर मी नेहमी, स्तोत्रसंहिता 32 काढा, इथं एक शब्द दिलाय, तो शब्द आपण वाचू. 32 पहिलं वचन वाचा. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. बघितलं, आमचा देव बाप प्रत्येक वेळेला आम्ही ज्या पण चुका करतो त्या चुकांवर पांघरून घालतो. पण त्या चुकांवर पांघरून देवबाप घालतो ज्या चुकांवर पांघरून घालणं देव बाप्पाला मान्य आहे. ज्या चुकांवर पांघरून घालणं प्रभूला मान्य होत नाही ना, मग तिथं प्रभू एक प्रक्रिया करतो. काय प्रक्रिया करतो? वाचनातून बघू आपण. इब्रिकराचं पत्र 12वा अध्याय 6वं वचन. आणि ही प्रक्रिया सर्वांसाठी बर का, सर्वांसाठी ही प्रक्रिया आहे. ही अशी प्रक्रिया नाही की काही जणांसाठी आहे काही जणांसाठी नाही. इब्रिकराचं पत्र 12वा अध्याय 6वं वचन. कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करीतो, आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारितो त्या प्रत्येकाला फटके मारितो. फटके मारण्याची पण प्रक्रिया प्रभू जवळ आहे. प्रभू जर पांघरून घालू शकतो ना तर प्रभू फटके पण देऊ शकतो. मग ते फटके कसे असतात? कर्जबाजारीचे असतात, आजारपणाचे असतात, निरनिराळ्या समस्येचे असतात, निरनिराळ्या त्रासाचे असतात. फटके देण्याचे प्रकार वेगळे आहेत. फटका द्यायचं जर प्रभूने ठरवलं ना तर त्या फटकेचे प्रकार अनेक आहेत. पण जर पांघरून घालायचं प्रभूने ठरवलं ना तर मग त्या पांघरुणाला घालण्यासाठी प्रभू फटक्याचा उपयोग करत नाही. जिथं पांघरून घालण्याची प्रक्रिया येते तिथं फटके मारण्याची प्रक्रिया येत नाही बर का प्रियांनो. प्रभू अशा प्रकारे आपल्या विश्वासणाऱ्यांबरोबर आपल्या संपर्कामध्ये राहतो. एक तर फटके मारितो न तर मग तो पांघरून घालितो. आता विश्वासणाऱ्यांना ठरवायचं आहे की मला फटके खाणं प्रभूच्या हातून मान्य आहे का माझ्या चुकांवर पांघरून घालणं मान्य आहे. प्रियांनो, प्रभूला सर्वात मोठा क्रोध कोणत्या गोष्टीने येतो माहिती का? पण प्रभू तो क्रोध दाखवित नाही. प्रभूला पण क्रोध येतो बर का. म्हणून प्रभूने आपलं दुसरं स्वरूप वचनामध्ये सांगितलंय. इब्रिकराचं पत्र काढेन बाळा, 12वा अध्याय काढ, काढलेले 29व वचन वाच.
कारण आपला देव भस्म करणारा अग्निहीन आहे. आमच्या प्रभूचं दुसरं रूप ये बर का. पहिलं रूप जर ममतेचं आहे तर दुसरं रूप त्याचं भस्म अग्नी करण्याचं आहे. आता भस्म अग्नी करण्याचं आहे म्हणजे काय, आम्हाला लगेच तो पेटवून देतो का, आम्हाला उभं केल्यावर लगेच जाळून टाकतो का. याला म्हणता येईल का भस्म करणारा अग्नी आहे. देवबाप अग्नी शब्द त्यांनी जर वापरलाय ना तर तो अग्नी कशा प्रकारचा भस्म करणारा आहे. जीवनामध्ये एखाद्या XYZ व्यक्तीला तो इतका तडपवितो, इतकं झुरायला लावतो, इतकं त्याच्या जीवाची लाई होऊ देण्याच्या प्रक्रियेमध्ये देवबाप जातो. देवबापाला कधी कधी तरस येत नाही का. देवबाप अशा प्रक्रियेने एखाद्या विश्वासणाऱ्या बरोबर, एखाद्या सेवकाबरोबर वागतो कारण त्याने व्यवस्थित प्रभूमध्ये चालण्यासाठी तयार व्हावं म्हणून देवबाप त्याच्याशी तसा वागतो. प्रियांनो, आमचा देवबाप कधीच आम्हाला आमच्या शरीराला अग्नीने जाळून नष्ट करणार नाही. प्रभूने आपल्या वचनामध्ये, रूपकामध्ये, सांकेतिक भाषेमध्ये त्याने आम्हाला समजण्यासाठी काही वचनांना ठेवलंय. मला पण जेव्हा सुरुवातीला हे वचन वाचलं मी, तेव्हा म्हणलं अरे बापरे, जो देव आमच्यावर एवढी प्रीती करतो, एवढा आम्हाला सांभाळून घेतो, तो देव आम्हाला भस्म करणाऱ्या अग्नीसारखा पण आहे का, आम्हाला जाळून नष्ट करण्याची पण त्याच्यामध्ये ताकद आहे का. प्रियांनो, जेव्हा आम्हाला वचन समजत नाही ना तेव्हा आमची बुद्धी ना आमच्या बुद्धीला नेहमी वचनाचा विपरीत अर्थ सांगण्यामध्ये किंवा समजण्यामध्येच आमची बुद्धी तरबेज आहे. आमची बुद्धी वचनाप्रमाणे देवाच्या शब्दाला कधीही ग्रहण करू शकत नाही. म्हणून देवबाप्पाने आत्म्याने वचन लिहिलंय आणि आत्म्यानेच तो आपल्या वचनाचा अर्थ आपल्या सेवकांच्या द्वारे तो आपल्याला कळवितो किंवा स्वतः प्रभू वचनातून एखाद्या विश्वासणाऱ्याला त्या वचनाचा अर्थ सांगतो. प्रभू कोणालाही अंधारामध्ये ठेवत नाही. प्रियांनो, का प्रभू असं करतो माहिती का. त्याचं कारण काय आहे. मूल जन्मल्याबरोबर समजदार होतं का. पाहिलं का कोणत्या मातेचं मूल जन्मलं लगेच ते समजदार झालंय. आईला लगेच म्हणायला लागलं, हो मम्मी मम्मी, मला इतकं ज्ञान आलं, इतकं माझ्याजवळ आहे, तुला मी काही सांगतो. म्हणतं जन्मल्याबरोबर कोणता बाळ, ती प्रक्रिया त्या बाळाच्या जीवनामध्ये होणार आहे, पण त्याला काही वर्षाची वाट पाहावी लागते. जेव्हा ते वर्ष पूर्ण होतात तेव्हा ते बाळ त्या गोष्टी प्रत जातं, पण त्याला त्या गोष्टी प्रत जाण्या अगोदर काही वर्ष वाट बघावी लागते. तसं प्रियांनो, देवबाप पण आपल्या वचनातून काही गोष्टी अशा त्याने वचनात ठेवल्यात की त्या गोष्टी समजण्यासाठी आम्हाला वचनामध्ये सतत आणि सतत राहणं गरजेचं आहे. जितकं आम्ही वचनात राहू तितकं देवबाप आम्हाला त्याच्या वचनाचा अर्थ आत्म्याने खरेपणाने सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि जे पण आज ख्रिस्ती स्वतःला म्हणविणारे आहेत ना प्रियजन, त्यांनी तर देवाच्या इच्छेप्रमाणे बायबल वाचल्याशिवाय कोणत्याही दिवसाला समाप्त होऊ दिलं नाही पाहिजे. हा ज्यांना वाचता येत नाही, आजही काही प्रियजन आहेत की त्यांना वाचता येत नाही, त्यांच्यासाठी वाचन आणि प्रार्थना काय आहे माहिती का. त्यांनी केलेली भोळी बाबडी जी काही प्रार्थना आहे तेच त्यांचं वाचन पण आहे आणि तेच त्यांची प्रार्थना पण आहे. पण ज्यांना वाचता येतं त्यांनी बायबल वाचून प्रार्थना केलीच पाहिजे. आज असे काही प्रियजन आहेत प्रियांनो,
की ते बायबल वाचित नाही. जे बायबल वाचित नाही ते प्रार्थनाही करत नाही प्रियांनो. आहेत असे काही जण, जे कोणी अशा प्रक्रियेमध्ये ख्रिस्ताच्या नावामध्ये चाललेले असतील, त्यांना शेवटची संधी देव बाप्पांनी या समयात दिलेली आहे, की शेवटच्या समयामध्ये तरी तुम्ही बायबल वाचून प्रार्थना करणारे माझे आज्ञाधारक विश्वासू बना. जे ऐकल्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेत उतरतील ते आशीर्वादित झाल्याशिवाय प्रभूच्या दरबारात राहणार नाही. पण जे ऐकूनही देवाच्या शब्दाप्रमाणे करणार नाहीत त्यांना तिथं हिशोब पण द्यावा लागणार आहे. कसा द्यावा लागणार बघू वचनातून. प्रगटीकरण 22 अध्याय 12 वचन. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. वेतन आहे. तू काय कर्म केलंस, कसा पृथ्वीवर वागलास, शारीरिक जीवनाचा आनंद किती लुटला, आत्मिक जीवनामध्ये किती वाढण्याची तयारी केली, सगळा लेखाजोखा माझ्याजवळ लिहून ठेवलाय. तुझ्या नावाने वहीमध्ये मी लिहिलाय. काही जण आपली पर्सनल वही बनवतात बरं का दरवर्षी. काही जणांना आजही सवय आहे ती. वर्ष नवीन लागण्या अगोदर चांगल्या शॉपमध्ये जाऊन भारीतली भारी पर्सनल डायरी म्हणून आणतात आणि प्रत्येक दिवशी काय त्यांनी चांगलं केलं त्या वहीमध्ये ते लिखाण करून ठेवतात. आहेत असे काही जण. मी पण 2-3 वर्ष केलं याप्रमाणे, पण त्यानंतर मी ते करणं बंद करून टाकलं. प्रियांनो, आम्ही जर पर्सनल वहीमध्ये फक्त एका वर्षाचा आराखडा, आम्ही जे काही वागलो, जे काही केलं, जे आम्हाला वाटतं प्रभूच्या दृष्टीने चांगलं आहे तेच आम्ही पर्सनल वहीमध्ये लिहितो. आम्ही पाप किती केले हे नाही लिहित बरं का पर्सनल वहीमध्ये. शक्यतो कोणी या गोष्टीला लिखाण नसन करत. काही जण असू पण शकतात की पाप केले लगेच लिहिलं पर्सनल वहीमध्ये, माझ्या हातून XYZ असं पाप झालं आजच्या दिवसामध्ये, असं पण लिखाण करणारे असू शकतात. पण जास्तीत जास्त चांगल्या गोष्टीचा लिखाण करणारेच पर्सनल वहीमध्ये जास्त पाहण्यात येत आहेत प्रियांनो. त्याच्यामध्ये मी पण आहे. 2-3 वर्ष मी पण पर्सनल वही माझी बनवली आणि ती वही आज पण माझ्या बॅगमध्ये मी सांभाळून ठेवल्यात, की वर्षभरात मी काय काय केलं, प्रार्थना किती केल्या, सेवेला किती गेलो, चांगले कृत्य माझ्या हातून किती झाले, त्याचंच लिखाण मी केलंय. बाकी गोष्टीचं लिखाण मी नाही केलं बरं का. मी कोणाची भावना कशी दुखवली, कोणाला कसं तडपवलं, कोणाच्या विरोधात मी कसा वागलो, चर्चला मी किती दिवस गेलो नाही, हे लिखाण नाही त्याच्यामध्ये केलं. त्याच्यामध्ये चांगलं काय केलं ना तेच मी त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. यांनो, जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे देवाला आवडणाऱ्या गोष्टी करण्याची आम्ही इच्छा करतो ना, तेव्हा देव पण आम्हाला काही अंशी शिकवतो किंवा आम्हाला प्रेरणा देतो की या पर्सनल वहीमध्ये जे तू प्रभूला आवडणारे चांगले कृत्य केले ना तेच लिही. पण काही जण आपल्या बुद्धीने म्हणा किंवा प्रभू त्यांना कसं मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे जे वाईट कृत्य केलेले असतात ते पण आपल्या पर्सनल वहीमध्ये लिहून ठेवतात प्रियांनो. आता किती जणांनी हे केलंय हे मला सांगता येणार नाही, पण प्रभू जर माझ्या मुखातून या प्रकारे शब्द उच्चारित आहे तर असं काही जणांनी केलं असेल. हे मला माहीत नाही पण प्रभूला माहीत आहे. प्रियांनो,
म्हणून देवबाप प्रगटीकरण 22वा अध्याय 12व्या वचनात म्हणतो की माझ्याजवळ तुझ्या कर्माप्रमाणे केलेल्या कृत्याचं वेतन द्यायला सर्व काही आहे. म्हणून मी नेहमी सांगत राहतो प्रियांनो की पृथ्वीवर तुमचे कृत्य तुमचे कर्म चांगले ठेवा, म्हणजे वरती तुम्हाला चांगलं वेतन प्रभूकडून मिळेल. आज स्वर्गात जाणं कुणाला आवडणार नाही. कोण म्हणू शकतं मला स्वर्गात नाही जायचं, मला स्वर्गात जायला आवडत नाही, म्हणता येईल का? समीक्षा म्हणता येईल का तुला? म्हणता येईल मला स्वर्गात नाही जायचं ब्रदर, मी स्वर्गात जाण्यासाठी विश्वास नाही ठेवला, म्हणता येईल असं? सर्वांना स्वर्गातच जायचंय प्रियांनो, आणि देव बाप्पाला पण आपल्या विश्वासणाऱ्यांना स्वर्गातच घ्यायचंय. फक्त 8 आणि शर्त देव बाप्पांनी काय ठेवली, हे बायबल 8 आणि शर्त आमच्या समोर आहे. याच्याप्रमाणे तुम्ही वागा, चाला, बोला, राहा, सर्व काही करा. जो कोणी याप्रमाणे आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये स्वतःला वळण लावण्याची प्रक्रिया करील, तो आपल्या भावी ख्रिस्ती जीवनामध्ये कधीही अपयशाचा सामना करणार नाही. त्याच्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या आणि चांगल्या गोष्टीच तो आपल्या जीवनामध्ये अनुभवलेल्या आहेत किंवा अनुभवत आहे, याचा तो अनुभव घेईल. प्रियांनो, आज आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत ना, याचा आम्हाला उद्देश माहीत असला पाहिजे की मी ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आहे किंवा ख्रिस्ती मी आहे. काय उद्देश आहे माझा? आम्हाला उद्देश जर माहीत असला तर आमचं ख्रिस्ती जीवन जगणं व्यवस्थित होणार आहे. आम्हाला जर ख्रिस्ती जीवनाचा उद्देशच माहिती नसला ना प्रियांनो, तर आम्हाला ख्रिस्ती जीवन ख्रिस्तासारखं जगता येणार नाही. म्हणून देवबाप म्हणला, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. आशाने तुम्ही स्वतःची भुलवणूक करून घेता. हे शब्द याकोबाचं पत्र 1 अध्याय 22व्या वचनात देव बाप्पाला ठेवणं गरजेचं वाटलं. प्रियांनो, जो वचनाप्रमाणे वागणार आहे ना, त्याचं स्वर्गामध्ये जाणं होणार आहे. आणि वचनाप्रमाणे वागणारा, विश्वासणारा देवाचा सेवक कधीही बायबलच्या वचनाला दोष लावित नाही. हे शब्द पवित्र आत्मा मागील संदेशामध्ये निरनिराळ्या प्रकारे आपल्याशी बोललेला आहे. प्रियांनो, देव बाप्पाला सर्वात मोठा राग त्याच्या वचनाला दोष लावण्यामध्ये आहे. जे वचनाला दोष लावतात प्रियांनो, ते प्रभूचे फार मोठे दोषी प्रभूच्या नजरेमध्ये आहे. आणि ही दोष लावण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद व्हावी म्हणून देवाच्या सेवकांना प्रभू आजही सेवेला पाठवतोय. सेवक कशाला येतात ना, हे काही विश्वासणाऱ्यांना आजही समजून नाही राहिले. आणि काही जण मला म्हणले, ब्रदर आम्ही काही प्रार्थना नाही करत का, आम्ही का बायबल वाचत नाही का, आम्ही सगळं करतो, आम्हाला सर्व काही देवबाप्पांनी शिकवलंय. जर एखाद्या सेवकाला, एखादा परिवार, एखादा विश्वासणारा जर हे शब्द बोलतो, तर सेवकांनी त्या शब्दाचा अर्थ काय घ्यावा? सेवकाला त्या शब्दातून काय कळतं? सेवकाला एकच गोष्ट कळते त्या शब्दातून, या परिवाराला किंवा या विश्वासणाऱ्याला आमच्या इथं प्रार्थना नको आहे, या अनुषंगाने तो बोललेला आहे. प्रियांनो, सेवकाला जर देवबाप पाठवणं देवाला कळतं ना, तर सेवकाला त्या सेवेचा, प्रार्थनेचा अर्थ काय आहे ना, हे देखील समजून सांगतो. आणि एखादा विश्वासणारा परिवार जर अशा प्रकारचे शब्द सेवकाला बोलतो ना, तर तिथं सेवक नाराज होत नाही, तिथं प्रभू नाराज होतो. आणि जिथं प्रभू नाराज होतो ना प्रियांनो, तिथं प्रभू लवकर त्याच्या मनातली नाराजी जात नाही.
म्हणून माझ्या सेवा क्षेत्रामध्ये प्रियांनो असे काही परिवार आहेत माझे आजही आहेत की त्या ठिकाणी माझा प्रभू आजपर्यंत गेला नाही. आणि काही परिवार मला रस्त्यात भेटले, ते म्हणले ब्रदर कित्येक वर्ष झाले तुम्ही आमच्या इकडं प्रार्थनेला आले नाही. आम्ही वाट पाहतो तुमची की पगारे पास्टर न सांगता प्रार्थनेला येणारे देवाचे सेवक आहेत, पण तुम्ही एकदाही आले नाही. प्रियांनो, प्रभूला कधीच आपल्या बोलण्याने इतकं नाराज करू नका की देव बाप तुमच्याकडे यायचं वर्ज करील. आणि मी प्रभूने दाखवल्याशिवाय सेवेला निघणारा देवाचा सेवक नाही. बघा, आज संध्याकाळची आमची प्रेयर आहे. मला वाटत नव्हतं देवबाप मला दुपारी दाखवील की बाळा जा त्या परिवाराकडे आज आणि मला त्यांना सांगायचं आहे. जेव्हा देवाने दाखवलं तेव्हा मी नाही पण नाही म्हटलं. देवबाप्पाला नाही म्हटलं देवबाप्पा मला तयारी करायची, माझी तयारी झाली पाहिजे लवकरात लवकर. कारण देवबाप्पाच्या कामाला कसं पूर्ण करायचं ना, देवबाप आपल्या सेवकाला शिकवतो. आणि फक्त सेवकाचं आद्य कर्तव्य एवढं असलं पाहिजे, देवबाप जे सांगत आहे ते गपचूपपणे करणं. प्रियांनो, तुम्ही अतिशय धन्य आणि आशीर्वादित आहात की देवबाप तुम्हाला एकही आठवडी अंतर देण्याची त्याच्या मनामध्ये तयारी नाही. तर मी काय बायबल साक्षीला आहे, असे काही परिवार आहेत की त्या ठिकाणी या दासाचं आजपर्यंत जाणं झालं नाही. खरं सांगतो तुम्हाला, मी खरं बोलतो, खरी सेवा करतो म्हणून देवबाप्पाने मला आतापर्यंत सेवेत ठेवलंय आणि माझ्या मुखातून संदेश येतोय. आहे का वही आज दिसती का वही? ती ब्रदर वहीत पाहत येताना आमच्याशी बोलते. प्रभू कधी कधी आपल्या दासाचा उपयोग बिना वहीचा पण करून घेतो. आणि मागील 1-2 आठवड्यापासून देवबाप बिगर वहीतूनच माझ्या मुखातून आपले संदेश देत आहे. यांनो, प्रभू का असं करतो माहिती का? प्रभू म्हणतो तू जर संदेश तयार केला ना, मला त्याच वचनातून तसंच बोलावं लागतं जसं तू ते वचन तयार केले आहे. आणि तुझ्या मनात ज्या काही गोष्टी मी टाकल्या त्याच तू बोलणार आहे त्या वचनातून. पण जेव्हा तू संदेश तयार करत नाही तेव्हा मला मन मोकळ्यापणाने कोणत्याही वाटेने जाणं, कोणत्याही वाटेने येणं माझ्यासाठी सोपं होतं. म्हणून तू तयार केलेल्या संदेशातून मला तसंच बोलावं लागतं जशी वचन तू त्यामध्ये ठेवले. पण जेव्हा तू संदेश तयार करत नाही तेव्हा मला माझ्या इच्छेप्रमाणे कशाही प्रकारे माझ्या विश्वासणाऱ्यांना जागृत करण्यासाठी बोलता येतं. म्हणून प्रियांनो, सेवकांजवळ देवबाप दोन्ही प्रकारचे टॅलेंट देतो. वहीतून बोलण्याचं टॅलेंट देतो आणि वही विना बोलण्याची पण कृपा देवबाप त्याला पवित्र आत्मेतून देतो. म्हणून प्रियांनो, शेवटी एक वचन बघू आणि मग मी या ठिकाणी थांबणार आहे. अतिशय महत्त्वाचं वचन आपण बघू आणि ते वचन आजच्या समयामध्ये आमच्यासाठी फार आवश्यकतेचं असं वचन आहे. काढूया निर्गमाचं पुस्तक 15वा अध्याय 26वं वचन. तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर ज्या व्याधी मी पाठविल्या त्यापैकी एकही तुझवर पाठविणार नाही, कारण मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे म्हणजे काय? मूळ भाषांतरामध्ये लिहिलंय तुला रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे. बघा, याही ठिकाणी शब्दाला बदल करण्यात आलाय. व्याधीमुक्त हा शब्द त्या ठिकाणी ठेवण्यात आलाय, पण मूळ भाषांतरामध्ये दिलंय तुला रोग मुक्त करणारा मी
परमेश्वर आहे. यांनो आम्हाला खरोखर कोणाला आजारपण आवडतं? हं? कोणालाच नाही. कोणी म्हणतं का मला आजारपण मान्य आहे? कुठला आजार असू द्या, पाय दुखी असू द्या, डोकं दुखी असू द्या, पोट दुखी असू द्या किंवा आणखी काही असू द्या, माझ्या शरीराला त्रास होईल असा त्रास मला हवा आहे म्हणतं कोणी? नाही. अहो दवाखान्यामध्ये लाखो रुपये आम्ही खर्च करतो त्या त्रासातून बाहेर निघण्यासाठी, करतो का नाही? कोणालाही रोग आपल्या शरीराला नको आहे, आपल्या शरीराला आजार नको आहे. आणि देव बाप्पाने पण मान्यता दिली, पण कशी मान्यता दिली? तू माझे विधी माझ्या आज्ञा काटेकोरपणे जर पाळशील, त्याप्रमाणे वागण्याची प्रक्रिया मला तू दाखवशील, तर मी तुला रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे याचा मी तुला अनुभव देईन, किंवा तुला व्याधी मुक्त करणारा मी परमेश्वर आहे याचा अनुभव घडवीन. किती सोपं काम आम्हाला सांगितलंय देव बाप्पाने. आहे का काही डोक्यावर ओझ? म्हणता येईल का फार मोठा डोंगर डोक्यावर देव बाप्पाने ठेवलाय आणि हा पाळायला सांगितलंय तेव्हा मी रोग मुक्त असणार आहे, व्याधी मुक्त होणार आहे असं दिलंय का? कागदापेक्षाही हलक्या आज्ञा देव बाप्पाने आम्हाला दिल्यात. पण आजही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये काही जणांना या कागदापेक्षा हलक्या आज्ञा पाळणं जड जात आहे आणि त्यांनी त्या स्वतःहून त्या आज्ञा जड केल्यात. प्रियांनो, देवाने त्या आज्ञा जड केल्या नाही. अहो आजचे विश्वासणारे इतके स्वतःला खालच्या पातळीला त्यांनी जाण्याप्रत रोखलेलं नाही. बायबलच्या वचनाला दोष लावण्यापासून माघार घ्यायला आजही तयार नाहीत. काही जण म्हणले आम्ही मरून जाऊ, आम्हाला मरण मान्य आहे, पण आम्ही प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाला दोष लावायचं सोडून देणार नाही. बघा काही जणांचे हे शब्द मी ऐकलेत. प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी बोलत आहे प्रियांनो, मी माझ्या मनाचं सांगत नाही. सांगा, जे विश्वासणारे स्वतःला मरण्यासाठी तयार होतात पण वचनाला दोष लावण्यापासून माघार घ्यायला तयार होत नाही, त्यांचं स्वर्गात जाणं होईल का? होईल का जाणं स्वर्गात? पण आजही म्हणतो आम्ही स्वर्गात जाणारे आहोत. तिथं गेल्यावर कळन कोण स्वर्गात जाणार आहे, कोण स्वर्गाच्या बाहेर राहणार आहे. इथं सगळं चाललंय मनाने. मी मस्त जगाचा आनंद घेतोय आणि प्रभूचा आनंद घेतोय आणि स्वर्गात जाण्याची आशा पण माझ्या हृदयात आहे. पण तिथं गेल्यावर कळणार आहे तुमचं स्वर्गामध्ये जाणं होणार आहे अथवा नाही होणार. आणि काही जणांना देवबाप सेवकांच्या द्वारे आज सावधान करत आहे की वचनाप्रमाणे आचरण करणारे जर तुम्ही झाले, तुमचं निश्चित स्वर्गात जाणं होणार आहे. आणि वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही वचनाला दोष लावता येणार नाही. जो वचनाला दोष लावित नाही त्यांचं जाणं स्वर्गामध्ये होणार आहे. प्रियांनो, ज्यांनी ज्यांनी वचनाला दोष लावलाय किंवा दोष लावित आहे त्यांना आजही देवबाप्पाने संधी उपलब्ध करून ठेवलेली आहे की त्यांनी वचनाला दोष लावणं बंद केलं पाहिजे. कारण तुम्ही ते वचन लिहिलेलं नाही म्हणून तुम्हाला वचनाला दोष लावण्याचा अधिकार नाही. ते देवाचं वचन आहे, देवाने देवाच्या गौरवासाठी ते लिहिलंय. तुम्हाला ते समजत नाही म्हणून तुम्ही त्याचा विपरीत अर्थ करून इतरांना सांगून त्या वचनाच्या विरोधात वागण्यासाठी तयार करता. याचा दोष त्या दोष लावणाऱ्या प्रियजनांवर आजही देवबाप ठेवीत आहे. देवाच्या दरबारामध्ये दुधाला दूधच आहे, पाण्याला पाणीच नाव आहे. दूध कधी पाणी बनत नाही, पाणी कधी दूध होत नाही देवाच्या दरबारात.
जे तुम्ही केलंय त्याचंच फळ तुम्हाला वरती दिलं जाणार आहे. म्हणून इथं तुमचं फळ चांगलं जर असेल तर वरती तुम्हाला आशीर्वाद पण देव बाप्पाकडून चांगलेच मिळतील. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. चालू राहू दे बाळा. काही सेकंद आपण शांत राहूया, मग आपण प्रार्थना करू. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आजची शेवटची प्रार्थना पण समीक्षा ताईच करतील. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराच्या, आत्तापर्यंत सांभाळस मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराच्या पाकसेवेने जो संदेश सांगितला आहे बाप्पा, तो समजण्यास बुद्धीचातुर्य तो आम्हाला दे. तो बाप्पा इथं बसल्या प्रत्येकावर तुझा विपुल आणि विपुलाचा आशीर्वाद पाठव. हो ईश्वराच्या आमचा असा विश्वास होता की हा संदेश तू इथे उपस्थित होता. हो ईश्वराच्या प्रार्थना करते आमच्या कुटुंबासाठी. हो ईश्वराच्या दिदी बाहेर ठिकाणी राहत असताना बाप्पा तिला तू आशीर्वादित कर. तिला तू ज्ञान बुद्धी चातुर्य तू पुरव बाप्पा. काम करत असताना त्यांना तू शक्ती दे. हो ईश्वराच्या मम्मी आमच्या सर्वांचा सांभाळ करत असताना तिला तू शक्ती बुद्धी चातुर्य तू दे. हो बाप्पा आमच्या आईला तू आजारपणातून बरं केलं म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराच्या तिला तू चांगले आरोग्य दे ही स्त्रीची प्रार्थना करते. हो ईश्वराच्या मी पाकसाहेबांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करते. ईश्वराच्या बाप्पा त्यांचं कुटुंब तो आशीर्वादाने भर. त्यांना त्यांच्या कुटुंबाला तो आशीर्वादित कर. हो ईश्वराच्या या समयी जे प्रवास करत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर. ज्या आजारी असतील येशूच्या नावास त्यांचा तो आजार बरा कर हीच तुझ्याने प्रार्थना करते. हो ईश्वराच्या छोटीशी प्रार्थना त्यांना प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आमची ऋण सुरून सोडले आहे तसे आमची ऋणे आम्हा सोड. आणि आम्हा परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटपण सोडू.
कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. आमेन.